राजस्थानचा शिवाजी कोणाला म्हणतात ठाऊक आहे? तो होता दुर्गादास राठोड. जसवंतसिंग राठोड हा मारवाडचा राजा. पुण्यामध्येही 13 वर्षे होता. त्यानंतर औरंगजेबाने त्याची बदली केली अफगाणिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये लढताना तो मारला गेला. आणि मग काय झालं की औरंगजेबाने मारवाडी संस्थान ताब्यात घेतलं. असा दावा केला की त्यांना वारसच नाही. प्रत्यक्षामध्ये जसवंतांच्या राण्यांनी पुत्राला जन्म दिले. विशेषतः अजित सिंह हा मुलगा जगलाय. तेव्हा मग औरंगजेब म्हणाला की दाखवा कोण आहे तो अजित सिंह. दिल्लीमध्ये बोलून घेतलं आणि नजरकैदेमध्ये ठेवलं. तेव्हा दुर्गादास राठोड या सरदाराने दिल्लीवर अचानक हल्ला केला आणि अजित सिंहाला पळवून दिले आणि मारवाडमध्ये नेऊन राज्याभिषेक केला आहे. औरंगजेब मागेच लागला, पण दुर्गादासही लढला भरपूर. त्याने औरंगजेबाचा मुलगा अकबर याला आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि औरंगजेबाचा पराभव करायचा जोरदार प्रयत्न केला. तो फसल्यावर हे दोघेही संभाजी महाराजांकडे आले आणि रत्नागिरी येथे राहिले. किंबहुना जंजिऱ्याच्या वेढ्यामध्ये त्यांनी संभाजी महाराजांची साथही दिली. 7 वर्ष इकडे काढून मराठ्यांकडून गनिमी कावा दुर्गादासने आत्मसात केला आणि मग तो राजस्थानमध्ये जाऊन 30 वर्ष मुघलांशी गनिमी कावाने लढला. औरंगजेबाने जागीर वगैरे देऊन शांत करायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. आजही राजस्थानमध्ये स्त्रिया म्हणतात की आमच्या पोटी दुर्गादास जन्मावा.